नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 6 मे 2026. आज आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे दक्षिण पश्चिम मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज व्यक्त करत आहोत. सॉरी. त्यामुळे या अंदाजामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान आणि महाराष्ट्रात विभागवाईज सरासरी पर्जन्यमान यामध्ये किती टक्के घट असू शकते, त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कालच मित्रांनो प्रशांत महासागरातील जे तापमान आहे या तापमान संदर्भात ECMWF नावाच्या मॉडेलने आपल्याला सुधारित अंदाज दिलेला आहे. या अंदाजाकडे आपण नजर जर टाकली तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी अल्निनो विकसित होत आहे आणि तो 2.5 पेक्षा अधिक तीव्रतेचा वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतो अशी एक शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या अंदाजाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. कारण प्रशांत महासागर मित्रांनो भारतीय भूभागावर आशियाई राष्ट्रावर एक जबरदस्त परिणाम करणारा घटक आहे. या सुमारास आपल्या हिंदी महासागरातील आयोडी घटक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आयोडी मित्रांनो जून, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह आयोडी हा निश्चित मित्रांनो देशाच्या कोस्टल लाईनला, पूर्व कोस्टल लाईन पेक्षा पश्चिम कोस्टल लाईनला सर्वाधिक पाऊस देत असतो. आपण या अंदाजावर ठाम आहोत. साधारणतः यामध्ये केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र जी किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी, या पश्चिम किनारपट्टीला निश्चित पॉझिटिव्ह आयोडीमुळे चांगला पाऊस पडेल हे मात्र सत्य आहे. मित्रांनो घाटावर पाऊस पडेल, घाटाच्या पश्चिम उतारावर पाऊस पडू शकतो. परंतु मित्रांनो महाराष्ट्राचा जो अंतर्गत भाग आहे, विशेषतः यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही समावेश होतो. त्याचबरोबर काही पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होतो, विशेषतः बुलढाणा जिल्हा. तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही आहेच. 2 पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर खंड असणार आहेत. 21 दिवसाचा खंड म्हणजे मित्रांनो दुष्काळजन्य परिस्थितीचाच एक भाग असतो, हे या लक्षात ठिकाणी घ्या. त्यामुळे सातत्याने या विभागावर आपल्याला पावसामध्ये मोठी तूट, जवळपास 20% तुटीची शक्यता विभागावाईज निर्माण झालेली आहे. ती माहिती आपण या काही मॉडेलच्या आधारे आपण पाहणार आहोत. मित्रांनो हे ECMWF हे मॉडेल आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचा एकत्रित अंदाज या मॉडेलने व्यक्त केलेला आहे. मित्रांनो जवळपास 20% कमी पावसाची शक्यता इथं दाखवलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे युरोपियन बनावटीचं मॉडेल आहे, जगातलं सर्वात विश्वसनीय मॉडेल आहे. आणि हे मॉडेल जे सांगत आहे तो अंदाज मी तुम्हाला सांगत आहे. माझं मनाचं यामध्ये मित्रांनो काहीच नाही. लक्षात घ्या, या मॉडेलने हा मित्रांनो आशियाई राष्ट्राचा नकाशा आहे. आपण जर या कलरकडे जर पाहिलं तर निश्चित आपल्याला कमी पावसाची शक्यता हे मॉडेल वर्तवत आहे. जवळपास 20% पावसामध्ये तूट संभवत आहे अशी शक्यता आहे. याचा अर्थ मित्रांनो बरेचसे निगेटिव्ह माझ्या बाबतीत पसरवल्या जात आहे की पाऊसच पडणार नाही, दुष्काळ सांगितलेला आहे. मित्रांनो कम्प्लिटली दुष्काळ हा कधी नसतो. यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती हा महत्वाचा विषय आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल. आणि ते परत एकदा सांगतो मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणावर पावसासाठी तूट आणि पावसासाठी संघर्ष करावा लागेल. या अंदाजावर मित्रांनो आपण ठाम आहोत. सुरुवातीचा जून आणि जुलै हा चांगला आहे. आपण पाठीमागच्या अंदाजात ते सांगितलं होतं, आजही आपण तेच सांगत आहोत. ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि त्यानंतर हळूहळू मित्रांनो अल्निनो तीव्र होत जात आहे. आणि जवळपास 2.5चा जर अल्निनो आला तो एक स्ट्रॉंग अल्निनो, ते सुपर अल्निनो सुद्धा ठरू शकतो. ती एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर मित्रांनो पुढील जो हंगाम आहे आपला, यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मित्रांनो देशामध्ये परतीच्या मान्सूनचा कालखंड असतो.
आणि या कालखंडात सुद्धा मित्रांनो हे वातावरण अधिक गडद होताना आपल्याला दिसत आहे. इथं सुद्धा आपल्याला त्यांनी 20% तूट दाखवलेली आहे. म्हणजे आपल्याला एकूण जर अंदाजाकडे आपण पाहिलं तर आशियाई राष्ट्रावर यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे सरासरी 20% तूट, 20% कमी पावसाची शक्यता विभागावाईज झालेली आहे, राज्यामध्ये झालेली आहे, देशामध्ये झालेली आहे. आपण जर विभागावाईज जर आकडेवारी पाहिली तर मित्रांनो महाराष्ट्राची सरासरी वार्षिक स्थिती ही 400 ते 6000 मिलीमीटर आहे. आता लक्षात घ्या, हा पाऊस घाटावर पडतो, हा घाटाच्या पश्चिमेकडे पडतो, कोकणात पडतो, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आहे का? भले ही सरासरी भरून निघेल, त्याच्यात कमी जास्त असेल, परंतु महाराष्ट्रात पावसाचं जे वितरण असणार आहे हे अतिशय असमान असणार आहे. यावर्षी ते प्रकर्षाने जाणवणार आहे. आयओडी घटक जरी पॉझिटिव्ह असेल, आयओडी हा मित्रांनो कोस्टल लाईनला पाऊस देणार आहे, पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडणार आहे, कोकणात चांगला पाऊस पडणार आहे, घाटावर पाऊस पडणार आहे, घाटाच्या पश्चिम उतारावर पाऊस पडणार आहे, परंतु अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो पावसासाठी संघर्षच आहे. या अंदाजावर मी परत एकदा ठाम आहे. उलट हे वातावरण अधिक तीव्र होताना दिसत आहे. जरी मित्रांनो साऊथ वेस्ट मान्सून हा वेळेत आला, अतिशय चांगला आहे, शेतीसाठी ते उत्तम आहे. आपण सुद्धा सुरुवातीला सांगितलेलं आहे की जून आणि जुलै हे चांगल्या पावसाचे असतील, सुरुवात चांगली होईल. नंतर मध्यंतरी मित्रांनो आपल्याला पावसासाठी खंडाची तीव्रता जाणवेल. अशा कालखंडात आपल्याला शेती पिकांना संरक्षित पाणी देऊन आपली पिकं वाचवणं हे तेवढेच गरजेचं आहे. कम्प्लिटली दुष्काळ नसतो. कमी पावसाच्या शक्यतेवर मित्रांनो 2026 हे वर्ष असेल आणि यासाठी आपल्याला सामोरं जावे लागेल. यासाठीच मित्रांनो हा दुसरा अंदाज, सुधारित अंदाज आपण दिलेला आहे. हा अंदाज पूर्णपणे हे मॉडेलचं विश्लेषण आहे, माझं वैयक्तिक विश्लेषण आहे. अधिक माहितीसाठी विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. विशेषतः ती संस्था म्हणजे भारतीय हवामान विभाग यासारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. भारतीय हवामान विभागाचा सुद्धा सुधारित अंदाज 15 तारखेला मेच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात तो येऊ शकतो. तो काय असेल हे सुद्धा आपल्याला पाहणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.